जय महाराष्ट्र मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, मान्य करतो त्यासाठी सॉरी, कारण की एका पर्टिक्युलर कामामध्ये मी बिझी झालतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही। आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपण फॉरेस्ट गार्ड एक्झामची इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप सारे आधी व्हिडिओ पोस्ट केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप सारे टॉपिक सुद्धा कव्हर केले, जसं की आपण आर्टिकल्स कंप्लीट केलेला आहे, टेन्स कंप्लीट केलेला आहे, प्रिपोजिशन कंप्लीट केलेला आहे, इवन बेसिक ग्रामर सुद्धा आपण कव्हर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे टॉपिक समजतील। एक बेसिकचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर। आज आपण काय घेऊन आलेलो आहे, बेसिकली आज आपण करणार आहोत फ्रेजेस अँड आयडियम्स। हा टॉपिक काय आहे, ह्याचा बेसिक मीनिंग काय आहे, त्यासोबत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या ट्रिक्सचा यूज करायचं, आणि त्यासोबतच फॉरेस्ट गार्डवर आयडियम आणि फ्रेजेस या टॉपिकवर प्रीवियस इयरला कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे सगळे प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। आणि एवढी गॅरंटी देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयडियम आणि फ्रेजेसचा जो पण प्रश्न तुम्हाला फेस करावा लागेल, तर डेफिनेटली 90 to 95% तुम्ही हा प्रश्न राईट डेफिनेटली करणार। म्हणजे एवढं तुमचं अंडरस्टँडिंग बनून जाईल की तुम्हाला या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं कसं आहे। आणि हा टॉपिक तुम्ही या व्हिडिओच्या थ्रू पाहताय तर दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज डेफिनेटली पडणार नाही, एवढी गॅरंटी मी देतो। तर व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा, कारण की हा व्हिडिओ काफी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे, त्याच्यामुळे लास्ट पर्यंत बघा। सुरुवात करू। कोणताही टॉपिक आपण सुरुवात करण्याच्या अगोदर आपण त्याचा बेसिक मिनिंग जाणून घेतो। हे मागचे व्हिडिओ जे पाहतात ते त्यांना माहितीच आहे, ठीक आहे। तर काय मिनिंग आहे, व्हॉट इज आयडियम, सर्वात पहिले बघू की इंग्लिश मध्ये काय, राईट। तर आयडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड, व्हॉट इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड हुज मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द मिनिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल वर्ड। म्हणजे काय, आयडियम म्हणजे शब्दांचा असा समूह, ग्रुप ऑफ वर्ड शब्दांचा असा समूह ज्याचा अर्थ शब्दासह न घेता, म्हणजे आपण काय करतोय, एक सेंटेन्स बघतोय, त्याचा जो अर्थ आहे आपण त्याच्या शब्दाशी अर्थ नाही घ्यायचा, जे लिहिलंय त्याचा सेम तसा अर्थ नाही घ्यायचा, तर वेगळ्या अर्थाने घेतला जातो, त्याला आपण म्हणतो आयडियम्स। म्हणजे एखादा सेंटेन्स आहे, त्याचा शब्दाशी मिनिंग नाही घ्यायचा, आपल्याला वेगळा अर्थ घ्यायचा आहे। एक्झाम्पल बघा, ब्रेक द आईस, ह्याचा शब्दाशी मिनिंग जर घेतला, बर्फ फोडणे, हा त्याचा मिनिंग आहे, शब्दाशी मिनिंग काय आहे, बर्फ फोडणे, परंतु त्याचा खरं म्हणजे अर्थ काय आहे, संवाद सुरू करणे। म्हणजे ब्रेक द आईस म्हणजे काय, ते सुरुवात करणे, संवाद सुरुवात करणे, असा आपण त्याचा मिनिंग घेतो। कळतंय तुम्हाला। फ्रेजेसचा अर्थ आहे, फ्रेजेस इज अ स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड दॅट गिव्स मिनिंग बट इट इज नॉट द कम्प्लीट सेंटेन्स। जसं की इन टाइम, ऍट टाइम, म्हणजे हा छोटा समूह असतो शब्दांचा, परंतु तो पूर्ण वाक्य नसतं। एक छोटासा समूह असतो परंतु पूर्ण वाक्य नसतं फ्रेजेस। आता एक्झाम मध्ये याच्यावर येतं कसं, एक्झामला तुम्हाला काय करतील, बेसिकली एक तुम्हाला सेंटेन्स देतील, त्या सेंटेन्स मधच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन देतील, 1 2 3 4, एक सेंटेन्स दिलाय। आता विचारतील की ह्याचा मिनिंग त्या 4 ऑप्शन मध्ये कुठं लागतोय, या वाक्याचा अर्थ या चौघांमधून कोणता त्याचा अर्थ एकदम परफेक्ट लागतोय, तो अर्थ तुम्हाला फाइंड आउट करून एक ऑप्शन चूज करायचा की हा या सेंटेन्सचा मिनिंग या 4थ्या ऑप्शन मध्ये आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। ओके, आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, ठीक आहे, ह्याची ट्रिक्स काय आपण आता सांगणारच आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सोडून नका जाऊ, ठीक आहे। बघू नेक्स्ट काय दिलेलं आहे, हा वॉर्मअप। वॉर्मअप म्हणजे काय, कोणताही टॉपिक तुम्ही जर नवीन पाहताय तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वॉर्मअप, थोडंसं त्याच्याशी रिलेट करावं लागतं की बेसिकली आहे काय। तुम्हाला अशा प्रकारचे काही सेंटेन्स येऊ शकतात, पण हे खूप सिंपल मी दिलेले आहे तुम्हाला थोडंसं वॉर्मअप साठी समजण्यासाठी। जसं की द पीस ऑफ केक, काय आहे द पीस ऑफ केक म्हणजे काय, ह्याच्या शब्दाशी जर अर्थ घेतला आपण तर काय, केकचा एक पीस। द पीस ऑफ केक म्हणजे केकचा पीस, एक पार्ट, केकचा एक पार्ट असा शब्दाशी अर्थ होतो। परंतु याचा इंग्लिश मिनिंग काय असतं, व्हेरी इझी, म्हणजे खूपच सोपं। ओके, कसं याच्या सेंटेन्स मध्ये टाकून बघू आपण, दिस एक्झाम वॉज अ पीस ऑफ केक, दिस एक्झाम वॉज अ पीस ऑफ केक म्हणजे ही एक्झाम माझ्यासाठी खूपच इझी होती। अ पीस ऑफ केक, एक केकच्या पीस एवढी पण नव्हती, एवढी इझी होती। म्हणजे तुम्हाला कळतंय का, द पीस ऑफ केक हा ह्याचा शब्दाशी अर्थ न घेता आपण त्याचा वेगळा अर्थ घेतला, म्हणजे द पीस ऑफ केक म्हणजे इथं काय झालं, इंग्लिश मिनिंग खूप सोपं, व्हेरी इझी, राईट। आणि त्याला सेंटेन्स मध्ये टाकल्यावर कसं फॉर्म झालं, दिस एक्झाम वॉज पीस ऑफ केक। ही जी फॉरेस्ट गार्डची एक्झाम येणार आहे, इट इज अ पीस ऑफ केक, इट विल बी अ पीस ऑफ केक, म्हणजे ही माझ्यासाठी काय असणार आहे, खूपच सोपी एक्झाम असणार आहे, ठीक आहे। तर असं तुम्ही सांगताय, राईट। तर म्हणजे शब्दाशी मिनिंग नाही, जसं की हिट द बुक्स, हिट द बुक्स म्हणजे बुकला मारणे असं असते का, नाही, हे शब्दाशी मिनिंग झालं, बुकला मारणे, हिट द बुक, राईट। परंतु आपल्याला शब्दाशी मिनिंग नाही घ्यायचा आहे, ह्याचा इंग्लिश मिनिंग काय आहे, स्टार्ट स्टडींग, ना हिट द बुक्स म्हणजे
तुम्ही बुक्स वाचायला सुरुवात करा किंवा अभ्यासाला सुरुवात करा, हा त्याचा मिनिंग झाला आहे. त्याचं एक्झाम्पल कसं असणार आहे, आय हॅव टू हिट द बुक्स टू नाईट, म्हणजे आज रात्री मला काय करायचंय, अभ्यासाला सुरुवात करायचंय. आय हॅव टू हिट द बुक्स टू नाईट. ठीक आहे, तर हे खूपच इझी आहे, हे तुम्ही वाचून घ्या, म्हणजे तुमचं एक बेसिक काय होईल, अंडरस्टँडिंग होईल आणि काय आहे नेमकं हे टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये समजेल. हे काही मीडियम टाईपचे दिलेले आहेत मी तुम्हाला. ओके, काही मीडियम टाईपचे तुम्हाला दिलेत, राईट. हे मीडियम टाईपचे असणार आहे, हे मीडियम असतील आणि ह्याच्या पुढचा जो चार्ट असणार आहे हे हार्ड असतील. तर तुम्ही ह्याच्या पूर्ण एकूण एक सेंटेन्सला रीड करा, स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित रीड करा, त्याच्यावर कोणते कोणते एक्झाम्पल बनत आहेत हे तुम्ही बघा आणि त्याचा शब्दाशी अर्थ काय आहे आणि इंग्लिशमध्ये काय त्याचा अर्थ आहे हे तुम्ही जाणून घ्या. तर हे तिन्ही पण तुम्हाला मी बेसिकली अंडरस्टँडिंग साठी दिलेलं आहे, राईट. आता पीवायक्यू काय आहेत, या टॉपिकवर पीवायक्यू काय येतात आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले ट्रिक्स बघूया. सर्वात पहिले ट्रिक्स, आता तुम्हाला समजा एक सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी, ठीक आहे, एक सेंटेन्स दिलेला आहे, राईट. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आता जो पण सेंटेन्स दिलेला आहे त्याचा लिटरली मिनिंग काय हे सर्वात पहिले डोक्यात घ्यायचं. सर्वात पहिले काय करायचं, त्याचा लिटरली मिनिंग काय आहे, म्हणजे त्याच्या शब्दाशी अर्थ काय आहे ते सर्वात पहिले जाणून घ्या आणि त्या शब्दाशी अर्थाशी तुम्हाला ह्या 4 मध्ये कोणता खूप रिलेट करतोय, कोणता ऑप्शन खूप रिलेट करतोय तो टिक मार्क करायचा आहे. 101% तो बरोबर असणार आहे. आणि हे जे 4 ऑप्शन दिलेले असतात ना 1 2 3 4 ह्याच्यामधले 2 निव्वळ बावळट असतात, निव्वळ बावळट असतात, ते सर्वात पहिले इलिमिनेट करून टाका. इलिमिनेशन मेथड. ठीक आहे, जे या वाक्याशी काहीच संबंध ठेवत नाहीत असे 2 वाक्य डेफिनेटली हे लोक देतातच. ओके, तर 2 ऑप्शन तर असेच तुम्हाला काय होतात, निघून जातात. राहिले 2 त्याच्याशी तुम्हाला रिलेट करून काय करायचं, त्याचं मिनिंग काढायचं. ठीक आहे, तर इलिमिनेशन मेथड ह्याच्यामध्ये खूपच चांगली असेल जर तुम्ही यूज केली तर 100% तुमचा रिझल्ट येऊ शकतो की हे अशा टाईपचे जे प्रश्न आहे डेफिनेटली तुमच्या बरोबर येतील. तर 2 असे सेंटेन्स असतात ज्याचा काही संबंध नसतो. मग ह्याचा शब्दाशी मिनिंग घेऊन थोडंसं रिलेट केलं ना बाकीच्या 2 ऑप्शनला, आन्सर तुमच्या हातात आहे, आन्सर तुमच्या समोर आहे. ठीक आहे, आपण ह्यालाच अप्लाय करू बघा. तर हे मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे पीवायक्यूज आहेत. ठीक आहे, आणि हे सगळे तुम्हाला फॉरेस्ट गार्ड मध्ये विचारलेले पीवायक्यू आहेत. तर डेफिनेटली तुमचा सराव नक्कीच होईल आणि सगळे पीवायक्यू हाताखालून पण जातील. ठीक आहे, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे, इथं एक बास्केट दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, एक बास्केट दिलेलं आहे आणि त्या बास्केटवर काय सांगितलं तुम्हाला की डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट. जर सर्व अंडी एका टोपलीत टाकली, याचा शब्दाची मिनिंग काय आहे, डोंट पुल ऑल एग्स म्हणजे सगळी अंडी एका बास्केटमध्ये जर टोपलीत टाकली तर टोपली काय करू शकते, पडू शकते. ठीक आहे, हा त्याचा शब्दाशी अर्थ आहे. म्हणजे सगळे तुम्ही काय केले, एका बास्केटमध्ये सगळे अंडे टाकायचे नाहीये. डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे एका बास्केटमध्ये सगळी अंडी टाकायची नाहीये, हे त्याचं काय आहे, शब्दाशी मिनिंग आहे. आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प. आता हेल्पचा काय संबंध आहे, काय इथं काय हेल्पचा संबंध आहे, या सेंटेन्स आणि हेल्पच्या सेंटेन्सशी काय संबंध आहे. तर निवळ बावळट 2-3 सेंटेन्स येतातच. डोंट कीप युअर फूड अनकव्हर. आता हे फूडचा काय संबंध आहे इथं, अनकव्हरचा काय संबंध आहे. तर 2 असे सेंटेन्स असतात जे एकदम निव्वळ बावळट दिलेले असतात, जे प्रत्येक ह्या शब्दाशी काहीच अर्थ ठेवत नाही. आता हा वाला बघा, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस म्हणजे सगळं काही तुम्ही एका बिझनेस मध्येच नका लावू, लॉस होऊ शकतो. आणि तो वरचा सेंटेन्स वाचा, डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे एका बास्केटमध्ये सगळी अंडी टाकू नका, अंडी फुटू शकतात ना. त्याचा शब्दाशी मिनिंग, जर अंडी एका टोपलीत टाकली तर टोपली पडली तर सगळे अंडी फुटू शकतात. पण ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे इंग्लिशमध्ये, सर्व काही एका गोष्टीवर अवलंबून ठेवू नका. राईट, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. एकाच बिझनेस मध्ये सगळं काही रिस्कला लावू नका. ठीक आहे, तर थोडंसं अंडरस्टँडिंगने जर हे प्रश्न सॉल्व्ह केलं ना डेफिनेटली तुमचे बरोबर येतील. ठीक आहे, इलिमिनेशन मेथड यूज करा म्हणजे डेफिनेटली तुमचं काय 100% ते बरोबरच येतील. आता इथे दिलंय टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ह्याचा शब्दाशी अर्थ दिलेला आहे, पाण्याबाहेर माशा राहिल्यास ती हालचाल करेल कारण ती तिथे जगू शकत नाही. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ दी वॉटर ह्याचा शब्दाशी मिनिंग वेगळा आहे. ठीक आहे, आता इथं काय दिलेलं आहे, फिश बद्दल दिलेलं आहे. टू बी थर्स्टी अँड ड्राय काही संबंधच नाही याचा. टू बी इन अ सेफ प्लेस काही संबंध नाही. टू बी फील व्हेरी अनकम्फर्टेबल
हे थोडंसं रिलेट करतोय, हा थोडा रिलेट करतोय, आणि पण चौथा वाचल्यावर थर्ड रिलेट करत नाही एवढं डेफिनेटली आहे की टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी म्हणजे कुठल्या तरी परिस्थितीत अस्वस्थ, अनाकर्षक किंवा योग्य न वाटणे. ओके, टू बी लाईक अ फिश आउट ऑफ दी वॉटर. आउट ऑफ दी वॉटर म्हणजे चांगला नाही वाटत आहे. टू फिश आउट ऑफ दी वॉटर म्हणजे काहीतरी चांगलं वाटत नाही, ऑकवर्ड वाटतंय, अनहॅपी वाटतंय, है ना. अशा प्रकारचे थोडंसं जर जोडलं ना तुम्ही आणि एलिमिनेशन मेथड यूज केलं ना, डेफिनेटली तुमचे प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे. ह्याच्यानंतर आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड आयडियम फॉर द बिलो ऑप्शन. आता ह्याचं सॉल्व्ह करून बघा, टाइम देतोय, ह्याचं सॉल्व्ह करून बघा, कमेंट मध्ये टाका. वन्स इन अ ब्ल्यू मून. ठीक आहे, वन्स इन अ ब्लू मून, वन्स है ना, एकदाच. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे एकदाच. ठीक आहे, वन्स इन अ. आता याचा शब्दाशी अर्थ आहे एका महिन्यात दुसरी पूर्णचंद्र येतो, ते फार क्वचित होते. म्हणजे वन्स लिहिले ना, एकदाच येते, खूपच रेअर आहे. ओके, आता असा मिनिंग आहे त्याचा. तर रेअर म्हणजे खूपच कमी, है ना. नेवर तर होऊ शकत नाही. वन्स म्हटलं की नेवर होऊ शकत नाही, एकदा लिहिलेलं तिथं म्हटलं नेवर होऊ शकत नाही. सो वन्स इन अ ब्लू मून, राईट. रेग्युलरली तर होऊ शकत नाही कारण की एकदाच दिलेलं आहे, वन्स दिलेलं आहे वरती, राईट. फ्रिक्वेंटली म्हणजे सारखं सारखं सुद्धा लिहिलेलं नाहीये, म्हणजे रेअरली आहे. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे कधीतरी एकदा, रेअरली खूपच क्वचित आहे. क्वचित म्हटलं की रेअरली आहे, त्याचा आन्सर बरोबर आहे. ओके, हे तिन्ही चुकलेलं आहे. हे दोन तर काही त्याचा संबंध नाहीये, काही संबंध नाहीये, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन्स बिटन ट्वाइस आहे, म्हणजे वन्स बिटन ट्वाइस आहे. ओके, याचा अर्थ काय, एकदा चावलं, एकदा चावलं. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकदा वाईट अनुभव आला तर तो पुढच्या वेळी सावध राहतो. वन्स बिटन, एकदा काही चुकीचं झालं आपल्या सोबत, तो पुढे काय राहतो, तो सतर्क राहतो. वन्स बिटन. आता इथं दिलेलं आहे अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस द कॉशन. म्हणजे आपल्याला एखादा चुकीचा अनुभव आला तर आपण पुढच्या वेळेस सतर्क राहतो, पुढच्या वेळेस काय राहतो, सतर्क राहतो. म्हणजे इथं क्लिअरली वन्स बिटन, एकदा काय चावला आपल्याला किडा, तर आपण समजा एखादा किडा आपल्याला चावलाय तर नेक्स्ट टाइमला आपण सतर्क राहतो ना, तो किडा आपल्याला चावू नये म्हणून, राईट. तर अशाच प्रकारे वन्स बिटन आपण अर्धा सेंटेन्सचा जरी मिनिंग लावला ना तरी आपण आन्सर शोधू शकतो, जेवढं डोक्यात घ्या. ठीक आहे, बाकीचे तर तुम्ही नीट वाचा, बाकीचे नीट वाचा. हे तिन्ही पण रॉंग आहेत, तिन्ही पण या सेंटेन्सची मिनिंग घेत नाहीये. पण हा वाला जो सेंटेन्स आहे अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. ठीक आहे, शब्दाशी अर्थ घेऊन थोडस रिलेट जर केलं तर डेफिनेटली आन्सर भेटतंय. ठीक आहे, पुढे बघू. एंड इन स्मोक. एंड इन स्मोक. ठीक आहे, एंड इन स्मोक म्हणजे लास्टला धुवाई धुवा, है ना, असा अर्थ घेऊ आपण. समजा लास्टला सगळं विखुरलेलं किंवा सगळं धुराळच नसतं लास्टला, असा हा शब्दाशी मिनिंग जर आपण घेतला तर आता कुठं जोडतोय बघा. टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स, ह्याचा काय संबंधच नाहीये या सेंटेन्सचा, आणि याचा काय संबंध आहे का, बिलकुल नाहीये. टू डिसअपियर फ्रॉम व्ह्यू. टू डिसअपियर फ्रॉम व्ह्यू हा पण काही त्याच्याशी व्यवस्थित जोडत नाही. टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे काहीतरी निगेटिव्ह झालेलं आहे, म्हणजे एंडला काहीतरी निगेटिव्ह झालेलं आहे, स्मोक दाखवलेला आहे, है ना, म्हणजे काहीतरी चुकीचं झालेलं आहे, राईट. म्हणजे काय, टू हॅव नो पॉझिटिव्ह म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही. एंड इन अ स्मोक, है ना, म्हणजे एंड असं झालंय की तो निगेटिव्ह झालेला आहे एंड, असं तो सेंटेन्स सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्याशी कोणता सेंटेन्स रिलेट करतो ऑप्शन मधला, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. ओके, तर हा बरोबर आहे. टू कम्प्लीट सक्सेसफुल, सक्सेसफुल नाही, वर्ड एंड लिहिलेला आहे वरती, निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे, तर इथं पॉझिटिव्ह आन्सर असू शकत नाही. ठीक आहे, थोडस तुम्हाला काय लागेल, कॉशियसनेस किंवा कॉन्सन्ट्रेशनने जर विचार केला तर होतोय. गिव्ह इयर टू. गिव्ह इयर टू. ओके, गिव्ह इयर टू ह्याचा शब्दाशी मिनिंग लावायचा आणि त्याच्यानंतर फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. टू इयर, आता इयर आलेले, इयर कान, राईट. कान म्हटलं की काहीतरी ऐकलं जातंय तिथं, है ना, काहीतरी ऐकलं जातंय. ओके, गिव्ह इयर म्हणजे लिसन केअरफुली, हा एक असू डेफिनेटली हा आन्सर आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा शेअर इन्फॉर्मेशनचा काय संबंध आहे का, शेअर इन्फॉर्मेशनचा काय संबंध आहे याचा, नाहीये. स्प्रेड रुमर्स, अफवा स्प्रेड करणे, ह्याचा काय संबंध आहे का, अफवा पसरवणे या सेंटेन्सची, नाहीये. तर हे तर होऊ शकत नाही, हे पहिले तुम्ही बाहेर काढा आणि या दोघांमध्ये विचार करा. हिअर सिक्रेट असू शकतं
किंवा लिसन केअरफुली असू शकतो. गिव्ह इयर टू ह्याचा राईट आन्सर आहे लिसन केअरफुली. 50% चान्सेस कमी करून द्या, हे 2 ऑप्शन घालून 50% तुमचे चान्सेस असतात बरोबर येण्याचे. ठीक आहे. ह्याच्या पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. ते सेम. फार अँड वाईड. फार अँड वाईड. फार म्हणजे खूप लांब, वाईड म्हणजे खूप मोठं. फार म्हणजे खूप लांब आणि वाईड म्हणजे खूप मोठं. ठीक आहे. असं तुमचं जनरल शब्दार्शी अर्थ आहे. ठीक आहे. प्रत्येक दिशेस दूरवर पसरले किंवा विस्तृत क्षेत्र व्यापलेले. विस्तृत म्हणजे वाईड आणि दूरवर म्हणजे फार. फार म्हणजे दूरवर, विस्तृत म्हणजे वाईड. ठीक आहे. हा आपण शब्दाशी अर्थ घेतला. आता इथं जर बघितलं आपण नोवेअर म्हटलं तर नोवेअर. नोवेअर शब्द का? कुठंच नाही. कुठंच नाही तर सांगतात ते फार अँड वाईड. म्हणजे कुठंच नाही तर म्हणजे हे चुकीचं आहे. एनिवेअर पण नाहीये ते सांगतंय फार अँड वाईड. ठीक आहे. व्हेनेवर पण नाहीये, एव्हरीवेअर. सगळीकडे. ह्याचा वाक्य अर्थ, मेन अर्थ काय? सर्वत्र किंवा खूप मोठ्या प्रमाणावर शोधणे किंवा प्रसिद्ध असणे. मोठ्या प्रमाणात, सगळीकडे, एव्हरीवेअर. फार अँड वाईड. फार अँड वाईड म्हणजे काय? एव्हरीवेअर. राईट. हे राईट आन्सर आहे. पुढे आहे मेक युअर माउथ वॉटर. मेक युअर माउथ वॉटर म्हणजे काय? मेक युअर माउथ वॉटर म्हणजे तुमच्या तोंडात ना, तोंडाला वॉटर म्हणजे पाणी. तोंडाला पाणी. तोंडाला पाणी एवढं जरी अर्थ आपल्याला कळला ना, हा माउथ वॉटर तोंडाला पाणी म्हणजे काय? फील व्हेरी हॉट अँड थर्स्टी असं तर नाहीये की तुम्ही खूप हॉट फील करताय ना. ह्याचा आणि त्याचा पाण्याचा काय संबंध आहे? काही संबंध नाहीये. ओके. फील टेम्पटेड अँड ईट म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय म्हणजे काय आहे? तुम्ही थोडेसे काय आहात, तुम्हाला काहीतरी खायचंय किंवा खाऊ वाटतंय. टेम्पटेड आहे, तुम्हाला काहीतरी खाऊ वाटतंय. राईट. तर हे आन्सर असू शकतो. हॅव समथिंग स्पायसी हा पण असू शकतो. गेट अ बॉईल ऑन अ टंग पण हे नसू शकतो. हे दोन तर डेफिनेटली नाहीये. या दोघांमध्ये जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं की हे आन्सर तुम्हाला जास्त रिलेट करतंय. ओके. हा जो बी ऑप्शन आहे हा जास्त रिलेट करतोय या आयटमशी. ठीक आहे. तर फील टेम्पटेड टू ईट म्हणजे तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काहीतरी खाऊ वाटतंय ना, काहीतरी खाऊ वाटतंय. तर अशा प्रकारे हे आन्सर काय आहे? राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. कीप वन आईज ओपन. डोळे उघडे ठेवा. है ना. कीप वन आईज म्हणजे कोणाचं तरी वन्स आहे ना, दुसऱ्याचं दिलेलं, आपलं नाही दिलेलं. डोळे. ठीक आहे. डोळे उघडे ठेवा. ठीक आहे. हा त्याच्या शब्दाशी अर्थ झाला. आता याच्यामध्ये कुठं जोडतोय? टू स्केअर समवन घाबरणे बिलकुल नाहीये. हा तर काही जुळतच नाहीये. टू लव्ह समवन कोणावर प्रेम करणं हा पण त्याचा मिनिंग नसू शकतो. डोळे उघडे ठेवण्याचा त्याचा मिनिंग थोडे असतो. लव्हचा आणि डोळ्याचा काय संबंध नाही. टू स्टेअर ऍट समवन कोणाकडे तरी पाहणे हे थोडंसं रिलेट करते. कोणाकडे पाहणे. ओके. अँड टू बी ऑन अ अलर्ट. टू बी ऑन अ अलर्ट. डोळे उघडणे म्हणजे काय? अलर्ट राहणे. डोळे उघडणे म्हणजे काय असतं? अलर्ट राहणे. तर थोडंसं हा वाला जास्त रिलेट करतोय ह्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे टू बी ऑन अलर्ट म्हणजे काय? तुमचे डोळे उघडे असले पाहिजे. तुम्ही सावध राहावा, जागरूक राहावा किंवा लक्ष ठेवा. हा त्याचा त्या आयडियमचा मिनिंग आहे. कीप वन्स आईज ओपन. कीप वन्स आईज ओपन म्हणजे डोळे उघडे ठेवा, सावध राहावा म्हणजे टू बी ऑन अ अलर्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे हॅव एन ॲक्स टू ग्राइंड. हॅव एन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे ॲक्सचा अर्थ असतो कुऱ्हाड. ठीक आहे. मी शब्दाची मिनिंग घेऊ कुऱ्हाड. ओके. हॅव एन ॲक्स म्हणजे कुऱ्हाड आपल्याकडे आहे. टू ग्राइंड. ग्राइंड म्हणजे मेहनत करा है ना, म्हणजे त्याला धारदार करा. ओके. राईट. आता पुढे जोडतोय हॅव अ लॉट ऑफ मनी. मनीचा आणि ग्राइंडचा काय संबंध नाही. मनीचा आणि कुऱ्हाडीचा काय संबंध नाही. हे तर असंच कट होऊन जाते. हॅव अ टंग टास्क टू डू. टफ टास्क टू डू है ना, हे पण नसू शकतं. हॅव एन इम्पॉसिबल गोल हे तर नाहीच आहे. हे दोन नाहीये. हे थोडं रिलेट करतंय पण हे सेंटेन्स जेव्हा पाहतो तर हे रिलेट केलेलं नाही वाटत. काय? हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. हॅव अ सेल्फिश मोटिव्ह म्हणजे तुम्ही काय करताय? याचा शब्दाशी अर्थ घेतला तर कुऱ्हाड धारदार करण्यासाठी ती दगडावर घासणे. पण याचा ऍक्च्युअल अर्थ काय आहे? काहीतरी स्वतःचा फायदा साधण्यासाठी करणे किंवा स्वार्थी हेतू ठेवणे. टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह म्हणजे कुऱ्हाड ठेवणे, स्वतःकडे कुऱ्हाड ठेवणे, त्याला धारदार करणे म्हणजे बेसिकली काय आहे? तुम्ही काय करताय? सेल्फिश आहात. खूप काहीतरी तुम्ही लपवताय किंवा स्वतःच भलं करण्यासाठी तुम्ही जगताय. याचा अर्थ असं झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे थोडा अर्थ लावून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाइनिंग. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग याचा शब्दाशी अर्थ जर झाला ना, अंधाऱ्या ढगाच्या कडेला सूर्यप्रकाश पडल्यास ती चकाकी दिसते. म्हणजे क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणजे अंधाऱ्या ढगाच्या कडेला जर सूर्यप्रकाश पडला तर ते चमकायला लागतं. ठीक आहे. समवन दिस एंड ऍट द लास्ट मिनिट. समथिंग दॅट एंड्स ऍट द लास्ट टाइम काय संबंध नाही याचा. ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन लीड्स टू द नेगेटिव्ह रिझल्ट ओनली.
काय संबंध नाही. बट एव्हरी सॅड ऑर अनप्लेझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साइड. म्हणजे सूर्यप्रकाश पूर्ण आपल्या सगळीकडे अंधाराच अंधार आहे, पण एक सूर्यप्रकाश जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. सो एव्हरी सॅड ऑर अनप्लेझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साइड टू इट, है ना. म्हणजे हे अर्थ लागतं त्याचा की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. म्हणजे अंधाऱ्यामध्ये काय एक सूर्यप्रकाश असला की आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला सुरुवात वाटतं. ठीक आहे. सो प्रत्येक वाईट परिस्थितीत काहीतरी चांगलं घडतं. प्रत्येक वाईट परिस्थितीनंतर किंवा परिस्थितीत काही ना काहीतरी चांगलं घडतं असतं. त्याचं त्या फ्रेजचं ते मिनिंग आहे. ठीक आहे. पुढे आहे कट कॉर्नर्स. कॉर्नरला कट करा असा शब्दाशी अर्थ धरला आपण तर काय करा, कॉर्नरला कट करा म्हणजे मार्गाच्या कोपऱ्यातून थेट जाणे किंवा लहान मार्ग घेणे, है ना. कट कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट जाणे. कट कॉर्नर्स म्हणजे काय, तुम्ही तिकडे लांबून जाण्याच्या ऐवजी कट करा तेवढा पार्ट आणि इकडून जावं, कट कॉर्नर्स. ठीक आहे. तर याचा मिनिंग कुठे, डू एव्हरीथिंग पॉसिबल, याचा काय संबंध येत नाही. टू टेक अ शॉर्टकट्स वाईल डुईंग द एनिथिंग, हा थोडासा रिलेट करतोय. टू डू थिंग्स विथ द प्रॉपर प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन इन अ टाइमली मॅनर. ओके. हा तर काहीच म्हणजे काय करायचंय तेच कळत नाही, हा सेंटेन्स जोडतच नाही त्याच्याबरोबर. पण हा जेव्हा हा बरोबर वाटतोय मला. ह्याच्यानंतर जर हा जेव्हा वाचतो मी, टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग इट लेस थरो वे दॅन यू शुड, म्हणजे याच्या शब्दार्शी हा मिनिंग लागतोय. ओके. ह्याचा मेन मिनिंग काम ढिसाळपणे करणे किंवा नियम दुर्लक्षित करून वेळ किंवा खर्च वाचवता येतो. ओके. म्हणजे काम नीट केलं तर तुमचा वेळ पण वाचवता येतो. कट कॉर्नर्स म्हणजे जर तुम्ही काम नीट केलं तर तुमचा वेळ खर्च वाचू शकतो. म्हणजे शॉर्टकट तुम्ही घेतलं तर तुमचा वेळ वाचू शकतो. तर हा पण रिलेट करतोय, पण हा जेव्हा वाचतो आपण थोडा मिनिंग लागतो त्याचा अजून जास्त. त्याच्यामुळे आपण वरच्या ऑप्शनला काय करतोय, राईट करतोय. ठीक आहे. पुढं खूप सारे सेंटेन्स दोस्तों, हे सगळे आधीचे फॉरेस्ट गार्डच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः सुद्धा. ठीक आहे. ऍट द 11th hours म्हणजे 11व्या तासावर, 11व्या तासावर. ऍट द एंड ऑफ, सॉरी एंड नाहीये, ऍट द 11th hours म्हणजे 11व्या तासावर. म्हणजे काय इमिजिएटली आहे का ते, इमिजिएटली आहे का, इमिजिएटली नाहीये. क्लिअरली दिसतं इमिजिएटली नाहीये. ऍट द अर्लिएस्ट लवकर आहे का, लवकर सुद्धा नाहीये. बट ऍट द लास्ट मोमेंट, 11 लास्ट आहे ना, 11 नंतर 12 वाजता संपून जातं. ऍट द लास्ट मोमेंट है ना. ऍट द 11th hours मीन्स ऍट द लास्ट आवर. स्लोली आणि स्पीडलीचा काय संबंध नाहीये. ठीक आहे. ऍट द 11 म्हणजे 11व्या तासावर. ह्याचा शब्दशः घड्याळाच्या 11व्या तासाला म्हणजे खूप उशिरा किंवा शेवटचे क्षण. 11 म्हणजे काय असतंय, शेवटचं क्षण, एकदम शेवटचं. राईट. त्याचा अर्थ काय येईल, शेवटच्या क्षणी काहीतरी करणे किंवा उशीर करून काम करणे. म्हणजे ऍट द लास्ट मोमेंट. तुम्ही कोणतंही काम करा लास्टला करताय, 11 वाजता करताय म्हणजे लेट होतंय तुमच्याकडनं, तर ते त्याचं मिनिंग ऍट द लास्ट मोमेंट आहे. म्हणजे लास्ट 11 नंतर 12च वाजतात ना, म्हणजे लास्ट आहे. ओके. अंडर द वेदर, वेदरच्या खाली म्हणजे हवामान. वेदरचा मिनिंग असतो हवामान, याचा मिनिंग असतो हवामान, हवामान. आणि अंडर म्हटलं की खाली, हवामानच्या खाली, हवामानच्या खाली हे त्याचा अर्थ झाला. टू फील थ्रिल्ड, हे तर होऊ शकत नाही. थ्रिल्ड म्हणजे थोडस असं काय म्हणतात त्याला, सस्पिशियस वाटणं. ठीक आहे. इरिटेटेड, इरिटेटेड आणि वेदरचा काही संबंध नाहीये. टू फील कोझी काही संबंध नाहीये. टू फील सिक, टू फील सिक म्हणजे अंडर दी वेदर म्हणजे काहीतरी निगेटिव्ह झालेलं आहे. अंडर दी वेदर खाली, अंडर द व्हॅली म्हणजे तुम्ही काय थोडस तुम्हाला चांगलं वाटत नाही, अंडर दी वेदर आहात तुम्ही, है ना, तुम्हाला थोडं चांगलं वाटत नाहीये. राईट. तर वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे, अस्वस्थ किंवा आजारी वाटणे, अस्वस्थ किंवा आजारी वाटणे. टू फील सिक हवामानाच्या खाली, अंडर दी वेदर मीन्स टू फील सिक. ठीक आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. गो ऍस्ट्रे. गो ऍस्ट्रेचा मिनिंग आहे, जर आपण शब्दाशी अर्थ केला, ऍस्ट्रेचा मिनिंग असतोय योग्य मार्गापासून वेगळे होणे किंवा मार्गदर्शन चुकणे. गो ऍस्ट्रे मीन्स काय होतं, योग्य मार्गापासून वेगळे होणे किंवा मार्गदर्शन करणे. पण टेक अ डिफिकल्ट रूट, गो ऑन अ लॉंग जर्नी, सोडा ह्याला. ठीक आहे. फॉलो अ रॉंग पाथ, रॉंग पाथ म्हणजे काहीतरी चुकीचं करताय तुम्ही. ओके. ह्या ऍस्ट्रेचा मिनिंग असतं मार्गदर्शन चुकणे किंवा योग्य मार्गापासून वेगळे होणे. योग्य मार्गापासून ह्याचा मिनिंग असतो योग्य मार्गापासून वेगळे होणे. तर इथं क्लिअर दिसतंय फॉलो द रॉंग पाथ. ओके. वॉक केअरफुली तर होऊ शकत नाही. फॉलो अ रॉंग पाथ म्हणजे याचा क्लिअर शब्दाची मिनिंग आहे योग्य मार्ग विसरणे किंवा योग्य मार्गावर न जाणे, म्हणजे फॉलो अ रॉंग पाथ. रॉंग पाथ म्हणजे चुकीचा मार्ग. ठीक आहे. पुढे आहे लिव्ह नो स्टोन अनटर्न. ओके. म्हणजे कोणताही काही शोधण्यासाठी प्रत्येक दगड उलटा करणे, है ना. कोणताही दगड सोडलेला नाही, अनटर्न केला. अनटर्न म्हणजे टर्न
केलेला नाही असा कोणताही दगड नाही, म्हणजे सगळे दगड अनटर्न करून बसलेले. ठीक आहे. लिव्ह म्हणजे कोणताही दगड सोडलेला नाही, जो मी पलटी केला नाही असं त्याचा मिनिंग झालेला आहे. कोणताही दगड सोडलेला नाही, सगळे दगड काय अनटर्न म्हणजे टर्न करून ठेवलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का टू डिग अंडरग्राउंड, काय खड्डा खोदतोय का आपण दगड उलटा करून? बिलकुल नाहीये. टू हर्ट फॉर द ट्रेजर म्हणजे तुम्ही काय कोणाला मारणार आहात का, किंवा तुम्हाला काहीतरी संपत्ती कोणाची लुटायची तर दगड मारून घेणार आहात का, ह्याचा असा अर्थ आहे का? लिव्ह नो स्टोन अनटर्न, बिलकुल नाहीये. टू डू समवन बेस्ट फॉर समथिंग, टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सर्व प्रयत्न करणे, काहीतरी मिळवण्यासाठी आपण खूप सारे कष्ट करतोय. म्हणजे सगळी दगड आपण फेकून बघतोय जीवनामध्ये, काय ना काय कुठं ना कुठं आपल्याला काय ना काय परत भेटेलच अशी अपेक्षा आहे. तर ह्याचा पॉझिटिव्ह मिनिंग आहे टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग, कशासाठी तरी कोणाचं भलं करणं. ठीक आहे. हे लिव्ह नो स्टोन अनटर्नचा मिनिंग आहे. द स्टडी टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ स्टोन म्हणजे स्टोनची स्टडी करायला आलोय का आपण, स्टोनची स्टडी करतोय का या शब्दाचा असं मिनिंग आहे का? ओके, बिलकुल नाहीये. टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग, दिस इज द राईट आन्सर. ठीक आहे. पुढे आहे चाइल्ड्स प्ले. चाइल्ड्स प्ले म्हणजे यार काय निव्वळ चाइल्ड्स प्ले जर म्हटलं आपण यार काय बाळासारखं, लहान बाळासारखं करतोय. चाइल्ड्स प्ले लहान बाळासारखं आपण असा अर्थ घेतो त्याचा. ठीक आहे. आता इथं बघा समथिंग प्रिटी, समथिंग प्रिटी म्हणजे हे लागू शकतंय का? बिलकुल नाही, काही संबंधच नाहीये. समथिंग सॉफ्ट बिलकुल नाही, समथिंग चीप पण नाहीये. समथिंग इझी म्हणजे लहान बाळ. चाइल्ड्स प्ले खूप इझी आहे, लहान मुलगा पण करू शकतं. इझी, चाइल्ड्स प्ले मीन्स इझी. तर इथे इझी आहे का कुठं? समथिंग इझी हा सेकंड ऑप्शन आहे, म्हणून आपण त्याला राईट करतो. फिट ॲज अ फिडल, फिट ॲज अ फिडल ह्याचा शब्दाचा अर्थ आहे उत्तम स्थितीत आणि सुरळ असणे. ओके. फिट ॲज अ कंडिशन, फिडल म्हणजे कंडिशन, एक फिट आहे तुम्ही कंडिशन मध्ये, त्याचा अर्थ झालेला असा शब्दाशी. ओके. टू बी अ म्युझिकल, म्युझिकचा काय संबंध नाही. टू बी अ कन्सिस्टंट, कन्सिस्टंट म्हणजे रेग्युलर, रेग्युलरचा काय संबंध नाहीये. टू बी व्हेरी हेल्दी, राईट. टू बी फिडल फिट राहणे ना, फिट म्हणजे हेल्दी. फिट ॲज अ फिडल मीन्स तुम्ही चांगलं राहताय म्हणजे फिट राहताय, म्हटलं की हेल्दी आलं, हेल्दी ऑप्शन बरोबर आहे. ओके. चौथं बघायची गरज पण नाही. ओके. तर अशा प्रकारे मागच्या वर्षीचे प्रश्न आहे मित्रांनो, आणि खूपच इम्पॉर्टंट हा लास्ट प्रश्न आहे. हा लास्ट प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा किंवा मी सांगतो. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या झाडावर तुम्ही भोगताय, हा त्याच्या शब्दाशी मिनिंग आहे. चुकीच्या झाडासमोर काय करताय तुम्ही? भुंकताय. बार्किंग म्हणजे भुंकणे, आणि कुत्र भुंकत असतो. आणि जेव्हा पण वर्ड मध्ये जर कुत्र वगैरे असं काय आलं, ओके, बार्किंग वगैरे म्हणजे डॉगच्या रिलेटेड काय आलं तर ते निगेटिव्ह असतं असं समजून जायचं. जे निगेटिव्ह असेल तेच तुम्हाला काय करायचं? सिलेक्ट करायचं. कारण की डॉग हा शब्द जर सेंटेन्स मध्ये आला किंवा डॉगच्या रिलेटेड काही आलं, बार्किंग वगैरे आलं तर ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा निगेटिव्ह ऑप्शन शोधा खाली. ठीक आहे. बार्किंग अप द रॉंग ट्री मीन्स ऍक्सेप्टिंग वन्स मिस्टेक, बिलकुल नाही. इथं ऍक्सेप्ट केलेले आहेत, ऍक्सेप्ट इथं नाहीये, निगेटिव्ह बघायचं आपल्याला. फॉलोइंग वन्स ओन ड्रीम, बिलकुल नाही, ड्रीम आणि त्याचा काही संबंध नाही. फॉलोइंग वाईज ऍडवाइस, नॉट फॉलोइंग वाईड ऍडवाइस. ओके. हे असू शकतं थोडंफार. वरचं वाचा एकदा. परस्युइंग अ रॉंग कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे तुम्ही काय करता? चुकीची गोष्ट करणे, चुकीच्या व्यक्तीवर आरोप करणे किंवा चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे. म्हणजे तुम्ही बार्किंग ऑन अ रॉंग ट्री म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेने चाललाय किंवा चुकीच्या पर्सनला काय करताय तुम्ही? त्याच्यावर आरोप लावताय किंवा चुकीचा आरोप लावताय कोणावर तरी. बार्किंग ऑन अ रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या पर्सनवर, चुकीच्या माणसावर तुम्ही आरोप लावताय, हा त्याचा इंग्लिश मिनिंग आहे. तर हे परफेक्ट बसतंय. परस्युइंग अ रॉंग कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. म्हटलं ना, डॉग असला किंवा बार्किंग, डॉगच्या रिलेटेड काही सुद्धा भुंकणे वगैरे असेल तर ती मला निगेटिव्हच असणार आहे, ते काही ना काही निगेटिव्हच असणार आहे. ठीक आहे. तर हे सगळे प्रश्न हे फॉरेस्ट गार्डच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत, आयडियम आणि फ्रेजेस या टॉपिकवर. जर तुम्हाला अजून 100-200 आयडियम्स पाहिजे असतील आणि त्याचं मिनिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी 100 आयडियम सुद्धा घ्यायला रेडी आहे, त्याचं मिनिंग तुम्हाला सांगायला रेडी आहे. पण जे जे इम्पॉर्टन्स आहे कदाचित त्याच्यातला एक परत पडू शकतो प्रश्न. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आयडियम्स आहे, ह्याला पहिले करा. अजून प्रिव्हियस इयर मध्ये काय काय विचारले ते क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करा, बुकमध्ये सॉल्व्ह करा. ऍज अ होमवर्क शोधा अजून प्रश्न आयडियम आणि फ्रेजेसचे रिलेटेड. माझ्याकडे अजून सुद्धा आहे, मी सांगतो रविराज सरांना आणि ते टेलिग्राम चॅनलवर टाकतील. ठीक आहे. तर हे खूप सारे प्रश्न आपण सॉल्व्ह केले. डेफिनेटली थोडंफार तुमचं क्लिअर झालं असेल, 80-85% क्लिअर झालं असेल. थोडेसे प्रश्न अजून लावा, प्रॅक्टिस करा आयडियम आणि फ्रेजेसची. डेफिनेटली 2-3 प्रश्न, 2 प्रश्न तर तुमचे डेफिनेटली सॉल्व्ह होऊन जातील इंग्लिश ग्रामरचे. ओके. हे चुकवायचं नाही, 100% आपल्याला याच्यामध्ये द्यायचंय. प्रत्येक टॉपिक जे शिकतोय त्याच्यात जे पण प्रश्न विचारले जातील ते प्रॅक्टिस करा, म्हणजे तिथून एकही मार्क तुमचा हलणार नाही. तर अजून प्रश्न जे असतील
ते मी पाठवतो किंवा तुम्ही शोधा, तुम्ही ते सराव करा. ओके. आणि नेक्स्ट टॉपिक कोणता आपल्याला घ्यायचा आहे तो तुम्ही कळवा कमेंटमध्ये. आणि कमेंटमध्ये खूप सारे अजून असे आयडियमच्या सेंटेन्स टाका ज्याचं मिनिंग तुम्हाला माहिती नाहीये, माहिती करून घ्यायचंय किंवा अजून इतरांना पण हेल्प होईल असे आयडियम्स तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे लोक पण वाचतील, त्याचा अर्थ काय आहे ते पण आपण कमेंटमध्ये डिस्कस करूया. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. नेक्स्ट कोणता आपला टॉपिक घ्यायचा आहे तुम्ही मला कळवा कमेंटच्या थ्रू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.